नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. मी ठेवलेले वड्या पण किती सुंदर छान पडलेले. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अगदी परफेक्ट प्रमाणात झाले. अशा तऱ्हेने बनवा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमची बर्फी कशी झाली ती. रेसिपीला लाईक करा. नवीन व्हिडिओ कोण पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा, किंवा कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ ऑनलाईन पाठवेल तेव्हा तुम्हाला प्रथम त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद. हे बघा, आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे आंबे बाजारात खूप आहे आणि सगळ्यांना आंबे खावेसे पण वाटतात भरपूर. तर आज आपण ना आंब्याची बर्फी करणार आहोत. त्यासाठी ना मी हे चांगले 2 आंबे घेतलेले आहेत, मोठे मोठे. याला 2 घेतलेले. तर आता हे आपण कापून घेणार आहोत. हे बघा, माझे ना हे 2 आंबे कट करून झालेले. आणि ही एक वाटी मी साखर घेतलेली, त्यात वेलची टाकलेली आणि 2 नारळ मिक्सरलाच लावून घेतलेले. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर प्रथम ना ही साखर आहे ना, साखर मिक्सरला वाटून घेणार आहोत. ही प्रथम वाटून घेणार आहे साखर. हे बघा, साखर ना एकदम पूर्ण पावडर केली. हे बघा, जाड साखर होती. आणि आता काय करणार आहे, आता ह्याच्यामध्येच हा मँगो पल्प, आंब्या पल्प टाकून घेणार आहे आणि हे मिक्सरला फिरवणार आहे. हे बघा, मिक्सरला आपलं हे पूर्ण फाईन पेस्ट झालेली आहे. हे बघा, आम्ही ना पॅन ठेवलाय गरम करायला आणि त्याच्यामध्ये ना हे 1 चमचा तूप टाकणार आहे. हे तूप वितळलं ना तर काय करायचं, त्यातनं हे दूध ओतणार आहे. हे बघा, हे बघा, आता ना ह्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत. घरची साय असेल तरी टाका, नाहीतर मग अशी मिल्क पावडर टाका. मिल्क पावडरमुळे ना दुधाला आपला छान घट्टपणा येणार आहे आणि चांगलं टेस्टी पण लागणार आहे. ह्याच्यातल्या ना आपण सर्व गुठळ्या मोडून घेणार आहोत. तर ना ह्याच्यामध्ये फाटलेलं खोबरं टाकणार आहे. गॅसची फ्लेम ना आपण बारीकच ठेवलेली. म्हणून जर खोबरं ना चांगलं भाजून घेणार आहोत. हे बघा, आता ना
हे खोबऱ्याचं किस ना आपण चांगलं ह्याच्यावरती भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे ना सुकं खोबरं असेल ते घेतलं तरी चालेल, किंवा बाजारामध्ये ना खोबऱ्याचा किस सहज अवेलेबल आहे, तो घेतला तरी चालेल. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हा मँगो पल्प वाटलेला आहे ना, तो टाकायचा. आपण परत एकदा आपण सगळं मिक्स करायचं. पूर्ण साखर ना मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवायचंय. हे बघा, कलर पण किती सुंदर आलेले. एकदम आपली हलवाई स्टाईल बर्फी होणार आहे. हे बघा, आता कढईमध्ये बघा तूप सोडायला लागलं आणि आपली बर्फी ना आटायला लागली. हिला ना पूर्ण आटवून घ्यायचं. जोपर्यंत कडक गोळा होत नाही ना तोपर्यंत आटवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी खोबऱ्यातलं निघून जाईल, खोबऱ्यातलं साखरेतलं. हे बघा, आता पाणी ना आपलं खूप आटत आलेलं आहे. हे बघा, पडत नाही. अजून थोडं शिजवावं लागेल. हे बघा, हे बघा. तर हे ना आपलं झालेलं आहे. तर आता ना गॅस बंद करायचं, 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत आम्ही परातीला ना हे तूप लावून घेतलेलं आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये आपण हे थापणार आहोत. ना सर्व आपण काढून घेणार आहोत.
हे बघा, हे ना पूर्ण आपण परातीत ना कापून घेणार आहोत. हे बघा, आता हे ना थंड व्हायसाठी ठेवायचं, नंतर आपण वड्या पाडणार आहोत. हे बघा, मस्त थंड झाल्यावर आपण याच्या छान वड्या पाडणार आहोत. हे बघा, आता ना आपलं हे शिकलेलं आहे, तर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ. बघा, किती छान मस्त वड्या पडलेले. मँगो बर्फी. एकदम मस्त बर्फी झालेली. थोडं नरम आहे, कडक झाल्यावर मग तुम्हाला परत दाखवतो. सुंदर झालेली. हे बघा, किती सुंदर वड्या पडलेल्या आहेत. अजून थोड्याशा वाळायच्या आहेत. वाळल्यावर मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, या ट्रे मध्ये मी ठेवलेले. हे बघा, वड्या पण किती सुंदर छान पडलेले आहेत. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. मस्त, अगदी परफेक्ट प्रमाणात झाले. अशा तऱ्हेने बनवा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमची बर्फी कशी झाली ती. रेसिपीला लाईक करा. नवीन व्हिडिओ कोण पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा, किंवा कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ ऑनलाईन पाठवेल तेव्हा तुम्हाला प्रथम त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.